सतीश हानेगावे हे आपलं या ठिकाणी मत आहे. विश्ववंदनीय मातृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्याला दंडवत घालतो. विश्वातील आदर्श नेतृत्व दातृत्व आदर्श राजा आदर्श लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तदर्थ सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करू. भारतीय आयुर्मा महामंडळ निलंगा शाखेच्या वतीनं संबंध एलआयसीमध्ये असलेल्या मराठा कुणबी बांधवाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांच्या समोर काही गोष्टी ठेवतो आहे. मित्रहो, संपूर्ण महाराष्ट्र आपल्या हक्क आणि अधिकारासाठी पेटून उठलेला आहे आणि तळागाळातला सामान्यातला सामान्य कुटुंबातला एक मुलगा माननीय जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील हा तळागाळातला आमचा तुमचा सर्वांचा एक सामान्यातला सामान्य कुणबी समाजातला शेवटचा मुलगा आपल्या या अस्तित्वाचं आपल्या आरक्षणाचं नेतृत्व करतो आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या तमाम बहुजन बांधवांना, माझ्या मराठा बांधवांना, कुणबी बांधवांना एक नम्र विनंती आहे की माननीय मनोज जरांगे पाटलांचा देव करू नका. तो माणूस आहे, त्याचा पशु करू नका. तो वाईट आहे म्हणू नका. तो माणूस आहे. तो आपल्या समाजाच्या माणसांचे हक्क अधिकार आणि न्यायासाठी लढतो आहे आणि तेही लोकशाहीच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने आणि घटनात्मक मूल्य घेऊन तो लढतो आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या देशातील आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, जे कोणी शासन प्रशासनामध्ये राज्यकर्ती मंडळी आहेत, त्या सर्वांना नम्र विनंती आहे आणि या देशातल्या विधी तज्ञांनाही एक नम्र विनंती आहे की राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी तरतूद केलेली आहे की जो समाज राष्ट्रहितासाठी जगतो, लढतो, मरतो, ज्या समाजाला काळानुरूप काही बदल घडून आणण्यासाठी, त्याच्या न्याय हक्क अधिकार आणि संधीसाठी कायद्यामध्ये घटनात्मक दुरुस्ती करावी, अशा प्रकारचं प्रावधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून राजघटनेमध्ये केलेलं आहे. त्या मूल्यांच्या आधारे हे लढाई चाललेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम विधी तज्ञांना विनंती आहे की हे होऊ शकत नाही, ते होऊ शकत नाही म्हणणं सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. शके पाटील, शके साहेब, चक्रधरजी, हे होत नाही, ते होत नाही असं म्हणूच नका. भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक सगळ्यात मोठा लोकसमूह असलेला हा समाज आपले हक्क अधिकार न्यायासाठी लढतो आहे. त्याच्या काही मागण्या आहेत, त्याची काही परिस्थिती आहे आणि स्थळ काळ वेळेनुसार घटनेमध्ये दुरुस्ती करून ते हक्क अधिकार मिळवण्याचे सर्वस्व हक्क अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तुम्हाला घटनेच्या माध्यमातून दिलेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रातील माननीय आदरणीय महान विधी तज्ञ जे सध्या त्यांचं नाव सगळीकडे गाजतंय, ते सदानंदजी गुणरत्ने यांना मी कायदेशीरपणे एक विनंती करतो आणि आव्हान देतो की तुम्ही जेव्हा असं म्हणता की हे होऊ शकत नाही, ते होऊ शकत नाही, हे गोष्ट बेकायदेशीर आहे. तुम्ही एक विधितज्ञ आहात आणि अशा पद्धतीनं भाष्य करणं म्हणजे एका अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अवमान आहे, त्या कलमांचा अवमान आहे. आणि तमाम जाती धर्माच्या लोकांसाठी जे कलम लिहिले गेलेला आहे, जो हक्क अधिकार दिला गेलेला आहे, त्या हक्क अधिकाराचा तो अवमान आहे. म्हणून आपण कृपया आपली भाषा कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण आम्हाला बोलावं. आमच्या समाजाबद्दल उणं काढण्याची, काही बोलण्याची कुठलीही खऱ्या अर्थानं तुम्हाला हक्क अधिकार घटनेने दिला नाही. आमच्या समाजाचं काय करायचं आम्ही ठरवू. तुम्हाला ज्यांच्या हक्क अधिकारासाठी लढायचं लढा, आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे. आमचा तुमच्या हक्क अधिकाराला, तुमच्या बांधवांना आमचा कुठलाही इजा नाही किंवा तुमच्या हक्क अधिकार आमची कुठलाही गदा नाही. आम्ही आमच्या ताटातला जे काही हक्क आहे, आमच्या ताटातली जी भाकर आहे, आमच्या ताटात जे काही वाढून ठेवलेलं आहे, त्या हक्काबद्दल, त्या अधिकाराबद्दल, त्या संधीबद्दल आणि त्या न्यायाबद्दल आम्ही बोलतो आहोत. कृपया एवढी विनंती करणार आहे. आणि दुसरी अत्यंत महत्वाची विनंती मी करणार आहे की गेल्या अनेक वर्षापासून शतकानुशतके या देशामध्ये ओला दुष्काळ, या देशामध्ये कोरडा दुष्काळ सतत पडत आलेला आहे. आमची माणसं, आमच्या माणसाची शेती दिसते. 50 एकर, 40 एकर, 25 एकर, 30 एकर, आता 8 आणि 2 एकरवर ही सगळी मंडळी आलेली आहे. हे सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु याचा अर्थशास्त्रीय अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा मजुरापेक्षाही दिनहीन अवस्था आज मराठा कुणबी समाजाची झालेली आहे. याच्यावरती न्यायालयाने विचार करावा. याच्यावरती या देशातल्या कायदेतज्ञांनी विचार करावा. आर्थिक निकषाच्या आधारावरती, मागासलेपणा, दारिद्र्याच्या आधारावरती खऱ्या अर्थानं आमचं आरक्षण हे आमच्या हक्काचा, अधिकाराचा, न्यायाचा आणि खऱ्या अर्थानं आमच्या अत्यंत स्वाभिमानाचा अशा प्रकारचा हा विषय आहे. ही आमची गरज आहे. स्थळ काळ वेळेनुसार
गरजा बदलतात. आमची गरज बदललेली आहे. आता शेती पिकत नाही. आमच्या मुलांना 95%, 96%, 98% मार्क असतात आणि बाकी इतर जाती धर्मातल्या लोकांना ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे त्यांना 50, 55, 60% ती माणसं अधिकारी होतात, मोठे मोठे अधिकारी होतात, शासकीय प्रशासकीय अधिकारी होतात, मोठ्या मोठ्या पदावरती जातात. त्यांची अर्थव्यवस्था एका अर्थानं सुधारते. आमच्या शुभेच्छा करत त्यांना. परंतु आमचा प्रश्न 90-95% आमच्या मुलांना मार्क असून सुद्धा आमच्यावरती हा अन्याय अत्याचार का, यासाठी घटनेच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. बऱ्याच लोकांनी माननीय मनोज जरांगे पाटलावरती चित्रविचित्र पद्धतीची टीका टिप्पणी केली. त्यांना मी सांगू इच्छितो, बंधूंनो, तो कायदेतज्ञ नाही, तो वकील नाही, एक तळागाळातला सामान्यातला सामान्य कुणबी कुटुंबातला एक मुलगा आहे. एक चळवळ, एक आंदोलन, एक अभियान, एक लढा, एक लोकलढा घेऊन न्याय मागण्यासाठी तो खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या दरबारामध्ये उभा टाकलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या जरांगे पाटलांनी उपस्थित केलेला शेकडो, हजारो, लाखो, या देशातल्या करोडो लोकांनी उपस्थित केलेला जो आमचा आरक्षणाचा मुद्दा आहे, त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर माननीय आम्ही आता राज्यपाल जे आहेत, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, त्यांच्या नावानं पत्र तयार केलं. ईमेल आम्ही थोड्या वेळात करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांना विनंती आहे, राज्यपालांना विनंती आहे आणि या देशातल्या तमाम सत्तेवर असलेल्या नसलेल्या सगळ्याच राजकर्त्यांना एक विनंती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल केलेलं होतं त्यात काही त्रुटी होत्या. याचा अर्थ ते पूर्णपणे नाकारले गेले किंवा त्याला दुरुस्त करता येत नाही असं अजिबात नाही. हा प्रयत्न 40-45 वर्षापासून या देशामध्ये झालेला आहे. मंडल आयोगामध्ये काही पुरावे आम्ही देऊ शकलो नाही. आमच्या त्रुटी आहेत, ते आम्ही दुरुस्त करू, त्यात आम्ही भर घालू, त्याला आम्ही दुरुस्त करून परत एकदा दाखल करू. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमचा हक्क अधिकार, आमचे न्याय तुम्ही डावलू शकत नाही आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं तळागाळातला कुणबी समाज खेड्यापाड्यातून, तांड्या वस्तीतून, गल्लीबोळातून, साखळी उपोषणाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून अत्यंत शांततेनं, शिस्तीमध्ये हा समाज आज करोडोच्या संख्येने एकवटलेला आहे. आणि याचं नेतृत्व कोणी भ्रष्टाचारी राजकारणी करत नाही. याचं नेतृत्व घाम गाळणार आहे. आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून जीवनाच्या रणांगणामध्ये आपल्या मृत्यूशी झुंज देणारा माननीय मनोज जरांगे पाटील हा आमचा प्रतिनिधी आहे. आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत. आणि म्हणून करोडोच्या संख्येनं आज महाराष्ट्रामध्ये जो आवाज उठवला चाललेला आहे, या संदर्भामध्ये जर राजकर्त्यांनी, विद्यमान राजकर्ते, मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील, इतर सगळे आमदार, खासदार जे काही मंडळी असतील, या सर्वांनी त्यावेळच्या सुप्रीम कोर्टात ज्या त्रुटी आहेत त्या त्वरित दुरुस्त करावा. त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि त्या संदर्भातल्या त्रुटी दुरुस्त करून कायदेशीर लढाई एका दृष्टीने ही चालू आहे. आणि लोकलढ्याच्या माध्यमातून करोडोच्या संख्येने एकीकडे ही लढाई चालू आहे. या संदर्भात या देशातल्या जनतेला, सामान्य लोकांना याची झळ पोहोचली आणि या आंदोलनामध्ये काही भलभुरं झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ज्या पद्धतीनं आमचे वकील साहेब म्हणतात की माननीय मनोजजी जरांगे पाटील यांची ती जबाबदारी आहे, ती जबाबदारी या देशातल्या मुख्यमंत्र्याची आहे, राज्यपालाची आहे, इथल्या विधितज्ञांची आहे, इथल्या राजकर्त्याची आहे. या दृष्टिकोनातून जर काही झालं केलं तर या सर्वांवरती आम्ही केसेस करू आणि त्यांना न्यायालयामध्ये खेचण्याचा हक्क अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही हक्कासाठी, आमच्या लढ्यासाठी, आमच्या न्यायासाठी आम्ही मैदानात उठलेलो आहोत. आम्हाला कोणाचा द्वेष करायचा नाही, आम्हाला कोणाचा मत्सर करायचा नाही. अत्यंत शांततेनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या गल्लीबोळातून, तांड्या वस्तीतून, खेड्यापाड्यातून सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत आहेत. अनेकांची विकृत मन दुखवण्याचं काही कारण नाही आहे. आणि घरादारावरती रांगोळी टाकून, घरादारावरती तुळशीपत्र ठेवून ही मंडळी आता मैदानात उतरलेली आहे. तर कृपया महाराष्ट्र शासनाला आणि खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अनेक ठिकाणी आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. ते कायद्याचा सन्मान करतो, आपणही कायद्याचा सन्मान करतो. ते जर कायद्याचा सन्मान करत नसेल तर आपल्यालाही कायद्याचा सन्मान करणं काही बंधनकारक नाही आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून हा जो लोकलढा आहे, हा लोकलढा अत्यंत शांततेच्या मार्गाने चाललेला आहे, अत्यंत शिस्तीच्या मार्गाने चाललेला आहे. कुठेही कसली दंगल झाल्याच्या घटना आमच्याकडून झालेल्या नाही. जे कोणी केले असतील, कर्तेधर्ते कोण असतील, त्याचा शोध न्यायव्यवस्थेने घ्यावा, पोलीस प्रशासनाने घ्यावा, शासनाने घ्यावा. मी विनंती करतो या ठिकाणी जे मुख्यमंत्र्याला आणि राज्यपालाला जे पत्र लिहिलेलं आहे, थोड्याच वेळामध्ये या आज उपोषणाला बसलेले जे काही चक्रधरजी शेळके, त्याची जी टीम आहे आणि आपण सगळेजण आहात, यांच्या वतीनं हे ईमेल केलं जाणार आहे. आणि जे काही मॅटर, जे काही मजकूर आहे, तो मजकूर मी आपल्या सगळ्याच्या समोर या ठिकाणी वाचून दाखवतो. त्यानंतर आमचं मनोगत या ठिकाणी संपलेलं असेल. प्रतिमाननीय मुख्यमंत्री, प्रतिमाननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य, सप्रेम नमस्कार. विविध विषय मराठा कुणबी समाजाला आरक्षणाच्या बाबतीत न्याय मिळण्याबाबत. निजामाच्या काळातील कुणबी समाजाचे पुरावे असतील, छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील कुणबी समाजाचे पुरावे असतील आणि इंग्रजीच्या काळामध्ये 31 लाख कुणब्याचे पुरावे आज सापडलेले. ते पूर्वी आपण मंडल आयोगाच्या वेळेस आणि रिपिटेशनच्या वेळेस जे काही पिटिशन दाखल केलेलं होतं त्यावेळेस आपण दाखल करू शकलो नव्हतो. त्या त्रुटी आम्ही ग्राह्य धरून परत एकदा मांडणीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे पत्र या ठिकाणी वाचून दाखवतो आहे. माननीय महोदय, वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज करण्यात येतो की मराठा कुणबी समाजातील मागासलेपण, त्यांची बेकारी, आत्महत्येचे वाढते प्रमाण
अवर्षण प्रवण भागातील पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ, यातून त्यांना आलेले दारिद्र्य, या साऱ्या संदर्भामध्ये काळानुरूप संरक्षण ही मराठा कुणबी समाजाची अत्यंत महत्वाची गरज आहे. निजामी राजवट, छत्रपती शाहू महाराज, इंग्रजी राजवटीतील कुणबी समाजाचे अनेक पुरावे ग्राह्य धरून व या देशाला खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्र उन्नतीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या समाजाचे सामाजिक व राष्ट्रीय योगदान लक्षात घेता या देशातल्या सर्वात मोठ्या मराठा कुणबी समूहाला मागासलेपणाच्या कुणबीपणाच्या आधारावरती आपण आरक्षण देण्यात यावे यासाठी प्रयत्न करावेत. मंडल आयोगाच्या काळामध्ये वरील काही पुरावे न देता आल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये अपुरी माहिती देण्यात आली होती. आता त्या संदर्भातील गरज आपण न्यायालयाला पटवून द्यावी व तशा पद्धतीची घटनात्मक दृष्टी करून हे आरक्षण मिळवून देण्याची इच्छाशक्ती आपण दाखवावी या नम्र विनंतीसह वरील अर्ज आपल्या सेवेत दाखल करण्यात येतो आहे. माननीय मनोजी जरांगे पाटील यांचे महाराष्ट्र व देशव्यापी या समाजाचे नेतृत्व यांची तळमळ, कळकळ आणि निस्वार्थीपणा लक्षात घेऊन आणि त्या संदर्भात होणाऱ्या संभाव्य परिस्थिती जाणीव ठेवून आपण लवकरात लवकर या संदर्भामध्ये न्याय भूमिका घ्यावी. ही भूमिका शांतता, सुव्यवस्था व मराठा कुणबी समाजाच्या हिताची असेल ही नम्र विनंती महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना या ठिकाणी करतो आहोत. शेकडो आणि हजारोंच्या संख्येने विमा प्रतिनिधी बंधूंनी याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे. मी माननीय चक्रधरजी शेळके आणि त्याच्या टीमकडे हे आमचं निवेदन रीतसर या ठिकाणी आम्ही समोर त्यांच्या सेवेत सादर करतो आहे. कृपया ईमेलच्या माध्यमातून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवावा आणि या ठिकाणचे तहसीलदार असतील, माननीय उपजिल्हाधिकारी असतील, त्यांच्यापर्यंत ही ईमेलच्या माध्यमातून इथं बसून आपण उपोषण करतायत, अन्न पाणी सोडलेलं आहे, अन्न त्याग केलेला आहे, आपण धावपळ करण्याची गरज नाही. आपण टेक्निकली पद्धतीनं भारतीय राज्यघटनेला आपला हक्क अधिकार दिलेले आहे, ऑनलाईन पद्धतीनं आपण हे सगळं करावं अशा प्रकारची विनंती करतो. माननीय राजेंद्रजी बोटकुळे, विजयकुमारजी धुमाळ, विश्वजित बिरादार सर्वांना विनंती करतो की आपण हे अर्ज त्यांच्याकडे सुपूर्द करावा.